नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चाललाय 25वा नामसंकीर्तन योग. नामसंकीर्तनात जप होत असतोच. वैखरी, परा, पश्यंती अशा कोणत्याही वाणीने जकारो जन्म विच्छेदकः पकारो पापनाशकः, पापाचा नाश करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवतो तो जप, अशी जपाची व्युत्पत्ती सांगतात. एखादं अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहणं म्हणजे जप, नामस्मरण. एखादा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणं या साधन मार्गाला नामसंकीर्तन योग असंही म्हणतात. संकीर्तन म्हणजे गौरव. गौरव नाम संकीर्तनातून घडला की नाम नाद ब्रह्मात डोलत राहतं. नाम अधिकारी व्यक्तीने दिलेलं असलं की जो नामजप अधिक लवकर फलद्रूप होतो. खरं तर नामजप निष्काम भावाने करा असंच हरिकाका नेहमी सांगत असत. वेदाहून नाम श्रेष्ठ आहे, कारण नामातून, ओंकारातूनच वेद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे वेद, उपनिषद, भगवद्गीता यांच्या अभ्यासापूर्वी आधी या नामाचा अभ्यास व्हायला हवा. परमेश्वराच्या रूपापेक्षा त्याचं नाम श्रेष्ठ आहे, कारण रूप तेज तत्वाशी निगडीत आहे. हरिओम या अशा नामजपातून जे हरिरूप डोळे मिटलेले असतानाही डोळ्यांना दिसतं, अंतरी ठसतं, ते त्या तेज तत्वाहूनही अधिक आगळं, अधिक प्रत्ययकारी असतं. नामाचा ध्वनी हा आकाश तत्वाशी निगडीत आहे. नामतत्व हे आकाशाहून अधिक व्यापक आहे. नाम साध्य आणि साधन दोन्हीही आहे. नामाच्या आधाराने गुप्त ईश्वराला शोधता येतं. नाम हाच गुरु आहे. नामावरील भक्ती म्हणजे गुरुची शक्ती असल्यामुळे ती नामातूनच लाभते. अक्षरांचा अशुद्ध उच्चार झाला तर नुकसान होतं, आयुष्य कमी होतं, व्याधी येतात. अवक्षरम हनायुष्यम विस्वरम व्याधिपीडितम असं पाणिनीय शिक्षेत सांगितलेलं आहे. पण नामाच्या बाबतीत तसं नाही आहे. मरा मरा अशा नाम जपानही वाल्याचा वाल्मिकी होतो. मूर्खो वदती विष्णाय बुधो वदती विष्णवे मम इत्येव मर्थश्च द्वयोगी समम फलम. अज्ञानी मनुष्य विष्णाय नमः असं अशुद्ध, तर विद्वान विष्णवे नमः असं शुद्ध म्हणतो. तरीही उभयतांना फळ मात्र सारखंच मिळतं. याचा अर्थ नाम हे सर्वांसाठी आहे. स्मरण आणि ध्यान नामजपानं घडतं. मनुष्य मनाने प्रथम संकल्प करतो, मग वाणीने उच्चारतो. जे मनाने ध्यानात आणतो तेच वाणीने बोलतो, अशी श्रुतिवचनंही आहेत. वेदोक्त कर्मातले दोष काढून टाकून सफलता मिळवण्यासाठी नाम आवश्यक असतं. नामावर श्रद्धा ठेवली नाही तरीही नामजप विफल होत नाही, असं नारद पुराणातही म्हटलेलं आहे. नामजप बंधनातीत आहे. मनोविकारात नामाने लाभ होतो. अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण शक्ती वाढते. नामाने चित्तशुद्धी होते. ईश्वराचं नामस्मरण आणि प्रपंचातलं नामस्मरण यातही साम्यच आहे. आई जसं मोठ्या प्रेमाने, वात्सल्याने आपल्या लाडल्याला त्याच्या नावाने हर्या म्हणून हाक मारते, त्या उच्चारानेही मन आतून फुलून येतं. तसं नामाने प्रेमभाव अंतरंगात उचंबळून आला की ईश्वराच्या प्रेमभक्तीत मन रंगून जातं. नामाने आत्मकल्याण साधतं असं हरिकाकांनी सतत दाखवूनच दिलेलं आहे. नवविधा भक्तीतील कीर्तन भक्तीचा एक लोकजागराचा प्रभावी माध्यम म्हणून अनेक संतांनी उपयोग करून घेतला आहे. नामाने कीर्तनात रंग भरण्याची परंपरा नारदीय आणि वारकरी दोन्हीही परंपरातील कीर्तनात आहे. सांगलीचे श्री रामराय म्हणजे दासराम केळकर महाराज यांची अखंड कीर्तनाची परंपरा आहे. स्वतःच्या पत्नीचा मृत्यू झाला तरी त्या दिवशी त्यांचं कीर्तन थांबलेलं नव्हतं. स्वतःच्या घरातील देवासमोर दररोज सायंकाळी 6 वाजता कीर्तन, प्रवचन, रामोपासना चालू ठेवण्याचा दंडक त्यांनी काटेकोरपणे पाळलेला आहे. केळकर महाराजांनी वयाच्या 8व्या वर्षी कीर्तन करायला प्रारंभ केला. समोर एकही श्रोता नसला तरी पुढ्यातील देव हाच श्रोता मानून तितक्याच तन्मयतेने बुवा कीर्तन करतात. स्वांत सुखाय केलेल्या या कीर्तनातही ते रंगूनच जातात.
हरिकाकांची आणि केळकर महाराजांची सांगलीत सुमारे 2 तपांपूर्वी गाठ पडली. तेव्हा काकांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिलं. केळकर महाराजांचा हात आपल्या मस्तकावर ठेवून घेतला. ज्ञानापुढे, तपस्येपुढे काका सदैव विनम्रच असत. ज्यांचा जो अधिकार असेल तो ते आनंदाने स्वीकारत असत. वय, जात, धर्म असं काहीही त्यांच्या आड येत नसे. पुढे या परस्परांच्या भेटीगाठी अनेक वार घडत असत. हरिकाकांचे नातू श्रीयुत मुरलीधर पंत यांना केळकर महाराज नेहमी काकांचं नाव घेऊनच प्रसाद देतात. 2 संतांच्या मनात अंतर नसतं, त्यामुळे खऱ्या 2 संतांमध्ये सहसा दुरावा नसतो. आज आपण बघतो की जग जितकं जवळ येत चाललं आहे तितका माणूस माणसापासून दूर चाललेला आहे. शेजारी नेमका कोणत्या कार्यालयात काम करतो हे बहुधा आपल्याला माहितीच नसतं. हल्ली तर एका शहरात राहणाऱ्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी हमखास होण्याचं ठिकाण म्हणून लोक लग्नकार्य, उत्सव, समारंभासाठी आवर्जून जायला लागले आहेत. हे पण नशीबच आहे. नसता परस्परांना दुरावलेल्या भूलोकातील भेटी स्वर्गलोकातच व्हायच्या, त्याही पुन्हा आपापल्या कर्मानुसार. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली तर ठीक, नाही तर पुन्हा नरक आणि पुन्हा स्वर्ग एवढंच अंतर त्यांच्यामध्ये राहणार. अशी आपली लोकांची आजची जीवघेणी धावपळ ध्यानी घेऊनच हरिकाकांनी द्रष्टेपणाने लोकांना नामाच्या आधाराने एकत्र आणण्याच्या नामी युक्त्या योजून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोणी आपल्या लौकिक व्यापात कितीही असू देत, तो काकांनी दिलेला नेम आणि नाम सहसा चुकवत नाही. आणि त्या चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फटका बसल्याविना राहत नाही. त्यामुळे हरिमंदिर आजही माणसांनी भरलेल्या गोकुळासारखंच असतं. माणूस संकटात, दुःखात प्रत्येक ठिकाणी गुरूचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या साधनेवर, त्यांच्या कृपेवर आणि मोठेपणावर माणूस जगतच असतो. म्हणून तर माणसानं हरिकाकांसारख्या गुरूंशी कधीही प्रतारणा करू नये. गुरूला मानायचं नसेल तर मानू नका, मात्र सद्गुरू तत्व नीट समजून न घेता गुरूंचा अवमान करण्याचा कोणाला काडीचाही अधिकार नाही, हेही काकांनी आपल्या सद्भक्तांच्या ध्यानी आणून दिलेलं आहे. बुद्धिवादी विद्वान माणसं आपली असलेली चूकही नीट समजून न घेता अकारणच वितंडवाद घालत बसतात. त्यामुळे नामस्मरणासारख्या सुलभ साधनातही मनाची एकाग्रता भंगते. त्यामुळे त्यांना अधिक अडथळे येतात. याउलट साधा भोळा भक्त अंतःकरणपूर्वक विशुद्ध भक्तिभावाने नामात स्वतःची दुःख विसरून जातो. शांत चित्ताने, प्रसन्न मनाने त्याला नामस्मरण घडतं आणि त्यातूनच हवं असलेलं समाधानही लाभतं. नामसंकीर्तनात नामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. विख्यात विचारवंत अर्बॉन टायन बी यांनी असं म्हटलेलं आहे की 3 गोष्टींवर सत्पुरुषांचं खरं कार्य चालतं: सगुणोपासना, नामस्मरण आणि अन्नदान. माणसाला तसा सगुण लळा बालपणापासून जडलेलाच आहे. हे जाणून संतांनी सत्पुरुषांना मानवी मनात अधिकाधिक रुजेल अशीच भक्तिवाट दाखवली. सगुणात रमलेलं मन पुढे हळूहळू निर्गुणाकडे लागतं. खरं तर आपण सगुणाचं दर्शनही आपल्या मनोदृष्टीनेच घेत असतो. चित्त त्या रूपाशी एकत्रित करीत असतो. त्या दर्शनात स्वतःला विसरतो. म्हणजेच ते सगुण रूप आणि पाहणारी व्यक्ती या दोहोतलं द्वैत मावळतं. असं सगुण रूपाचं अद्वैत दर्शन हेच खरं सगुण दर्शन आहे. त्यासाठी सगुणोपासना प्रारंभी सहाय्यभूत ठरते. मनाची एकाग्रता या उपासनेतूनच साधता येते. आपल्याला जे आवडतं, आपल्या जे कल्पनेत असतं तेच आपण आपल्यासमोर असलेल्या मूर्तीत प्रकटित करत असतो. त्यामुळे त्या रूपावर आपली दृष्टी खिळून राहते. त्यावेळी नाम आणि रूप अभिन्न झाल्यामुळे मन त्या सगुण द्वैताशी तादात्म्य पावतं. अशी अनुभूती हरिकाकांच्या सान्निध्यात ज्यांनी घेतली त्यांना त्यांचं खरं दर्शन घडतं. हरिकाका आपल्या इच्छेनुसार अनेक खेळी खेळत असतात. एकदा ते म्हणाले, डॉक्टर, मंगळवारी आणि शनिवारी ऑपरेशन करत जाऊ नकोस, आणि इमर्जन्सी असेल तर मंगळवारी माझं नाव 12 वेळा घेऊन आणि शनिवारी 22 वेळा घेऊन ऑपरेशन करत जा, म्हणजे तुला यश मिळायला मदत होईल. असं काकांनी डॉक्टर यांना सहज नाम दिलं. त्यांचं विहित कर्म चांगलं व्हावं, ते करताना आत्मिक बळ लाभावं, त्यासाठी ही नामाची कर्माला जोड दिली.
त्यावर डॉक्टर सोनार काकांना हसून म्हणाले, मंगळ आणि शनी या 2 ग्रहांनाच का हो भाव द्यावा? तर मग माझं नाव घेऊन केव्हाही ऑपरेशन थिएटरमध्ये जावा. काकांनीही तितक्याच सहजपणे डॉक्टरांची सोय करून दिली. तुला मराठी येतं का? असं एकदा काकांनी डॉक्टर सोनार यांना विचारलं आणि त्यांच्याकडून एकनाथी हरिपाठ वाचून घेतला. त्यांना एकनाथ षष्ठीला एकनाथी हरिपाठ वाचण्याचा नेमही दिला. ज्ञानालाही नामाची जोड असेल तर त्या ज्ञानाने माणूस अहंकारविरहित राहायला मदत होते. ते हरिकाकांनी आपल्याकडे येणाऱ्यांना सहजपणे नाम देऊन साध्य केलंय. आपल्याकडे येणाऱ्या महाराष्ट्रीयांच्या बरोबर बसून कन्नडियांनीही भजन कीर्तनाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा या हेतूने हरिकाका हरिमंदिरात होणाऱ्या उत्सवात उत्तमोत्तम भजन कीर्तनाचा सोहळा घडवून आणत असत. या 2 प्रांतातील संगीत परंपरा, नामभक्ती परंपरा वेगळी नसून ईश्वरी सूत्र सर्वत्र एकच आहे, हे जणू अशा प्रसंगातून निखळ आनंदाच्या एका सूत्राने ते दाखवीत असत. महाराष्ट्रातील कीर्तन संस्था आणि या संस्थेच्या आधाराने विकास पावलेले पदवाङ्मय दाक्षिणात्य भाषेत स्थिरावलं. हा मराठी परंपरेचा मोठाच गौरवच मानला पाहिजे, असं डॉक्टर श्रीधर कुलकर्णी ओवी ते लावणी या ग्रंथात म्हणतात. ते या दृष्टीने मोठं लक्षणीयच आहे. हरिकथा कालक्षेपमून दक्षिणेत रूढ होण्यापूर्वी महाराष्ट्रात निरूपण पद्धती कीर्तनातून रूढ झाली होती. हरिदासी कीर्तनात पूर्वरंगाला निरूपण म्हणतात आणि उत्तर रंगात येणाऱ्या आख्यानातून हरिदास निरूपणाचं दृढीकरण करत असतो, म्हणून त्याची कथा मूळ पदावर येत असते, असंही डॉक्टर कुलकर्णी म्हणतात. तेही सार्थच आहे. दक्षिण महाराष्ट्रात मात्र आख्यानासह निरूपण असतं. तंजावरच्या परिसरातील अनेक लहान मोठ्या कवींनी कीर्तनोपयोगी आख्यानं रचलेली आहेत. संत एकनाथ महाराजांनी तर कीर्तनोपयोगी कीर्तनानुकूल अशी अनेक आख्यानं चरित्र तीही ओवीबद्ध लिहिलेली आहेत. अशी आख्यानं हरिकाकांनी हरिमंदिरात किंवा अन्य ठिकाणी सुरू केलेल्या विविध उत्सवातून कीर्तन परंपरेतून परिचित करून दिलेली आहेत. उत्सवाशिवाय एखाद्या ठिकाणी अन्य कारणाने काका जात असत. तिथेही भजन कीर्तन सोहळा असेल तर मग काका अत्यंत खुश असायचे. औरंगाबादला काका 1982 साली आले तेव्हा कीर्तनकार आजगावकर बुवांनी त्यांना विचारलं, काका कोणतं आख्यान कीर्तनात लावू? तेव्हा काका पटकन उत्तरले, संत एकनाथ महाराजांचं आख्यान आपल्या मुखाने मला ऐकायचं आहे. आजगावकर बुवांनी कीर्तनाच्या प्रारंभी नामगजर चालू करताच काका आपणही त्यांच्या नामगजरात मिसळले. त्यांच्या सुरात सूर मिसळून नाम गायला लागले आणि गाता गाता त्या तालावर नाचूही लागले. नामातला आनंद त्या नामघोषातच तिन्ही त्रिकाळ राहू द्यावा असं हरिकाकांना अभिप्रेत नव्हतं. तर नाम आपल्या श्वासात मिसळून टाकावं आणि मग आपलं अन्य लौकिक पारलौकिक व्यवहार मुक्त मनाने त्या व्यवहारांशी संपूर्ण एकरूप होऊन करत राहावेत. नामाच्या लयीत ते व्यवहार उलट अधिक सहज अधिक चांगले होतात, हे काकांनी आपल्या वर्तनातून स्पष्ट केलं होतं. नामाला भजन संगीताची अभंग भारुडाची साथही काकांनी पूरकच मानली. भारुडासारखा लोकमानसाशी संवाद साधणारा संत एकनाथांनी अधिक लोकप्रिय केलेला रूपक रचना प्रकार तर काकांच्या विशेष आवडीचाच होता. सौ लक्ष्मी काकींनाही भारुडं आवडायची. पैठणच्या कलावंतांची भारुडं हत्तरगीला उत्सवात सादर व्हावीत यासाठी त्यांनी नेहमीच आग्रह धरला. पैठणला एकनाथ षष्ठी उत्सवातील भारुडांचं सादरीकरण करण्यासाठी किंवा बघण्यासाठी त्या त्यांची 70 ओलांडल्यानंतरही एखाद्या तरुणीला लाजवेल अशा तत्परतेने आणि उत्सुकतेने पैठणच्या यात्रेत प्रचंड गर्दीत रात्री बेरात्री हिंडल्यात फिरल्यात. सोंगी भारुडं गाणारी त्यातील नाट्य फुलवणारी खेड्यापाड्यातून पैठणला परंपरेने येणारी भारुडकार मंडळी जेव्हा आपल्या भारुड गायनाच्या घराणा परंपरेने विंचू चावला सत्वर पाव ग मला वासुदेव आला रे वासुदेव आला अशी आपली खास शैलीतील खास ढंगातील भारुडं सादर करून गेली तेव्हा त्या माऊलीला त्यांचं केवढं कौतुक होतं. भारुडात रात्र केव्हा सरली ते देखील त्यांना कळलं नाही. दुसऱ्या दिवशी औरंगाबादला स्नेहकुंजात रंगलेल्या भजनातही त्यांनी भारुडं गायला लावली. परंतु त्यापेक्षाही भारुडांनी खरा रंग भरला शूलभंजन पर्वतावर.
हरिकाकांच्या पुढ्यात रंगलेल्या एकनाथ षष्ठी उत्सवातील गोपाळकाल्याच्या सोहळ्यात एकनाथी भारुडातून नाथ जसं वाघ्या, भुत्या, डोंबारी, जंगम, वैदिण अशा असंख्य भूमिका स्वतःच विनटले, तसे हरिकाका नाथांना जिथं साक्षात दत्त दर्शन घडलं त्या नाथांच्या साधना भूमीवर म्हणजे शूलभंजन म्हणजेच दुःख विमोचन पर्वतावर भारुडी भूमिका विनटले. भारूड सादर करणाऱ्या कलावंतांबरोबर त्यांची भारूड गायनातील लय अचूक पकडून गायलेत, नाचलेत. एरवी नाचताना दोन्ही बाजूंनी आधार घेणारे काका भारुडात मात्र आधाराविना नाचलेत, रंगलेत. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणणाऱ्या संत नामदेवांना संत कबीर आणि गुरु नानक यांनी अनुसरलेलं आहे. कबीरांनी तर शुक उद्धावादिक पौराणिक भक्तांच्या पंक्तीत संत नामदेवांना बसवलं आहे. त्यांची परंपरा उत्तर भारतात चालवलेली आहे. भारूडद्वारा लोकभाषेतून, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीच्या आधारे लोकरंजनातून लोकप्रबोधन होतं. यासाठीच नाथांनी हे माध्यम समृद्ध केलं आहे. अनेक भारुडांचा प्रारंभ आणि शेवटी हा नामानेच म्हणजे वासुदेवासारखी भारुडं होत असल्यामुळे नामाला अशा भजनी भारुडांची साथ दिली तर ते नामही आपल्याला डोलायला आणि नाचायलाच लावतो. आजही भारुडाची लोकप्रियता लोकमानसांवर टिकून आहे. ती त्यातील रूपक सौंदर्यामुळेच. लेकी बोले सुने लागे हे जे व्यवहारात उपयोगी असलेलं तंत्र नाथांनी आपल्या भारूड रचनेतून पुरेपूर वापरलं आहे. त्याचा परिचय आस्वाद काकांनी तर घेतलाच, परंतु तो सर्वांनी घ्यावा यासाठी त्यांनी धडपडही केलेली आहे. अखंड नामातच रंगलेले नामाधिकारी केवी तथा बाबा बेलसरे यांची तर केवळ नामरूपानेच परस्पर भेट, परस्पर संवाद, परस्पर स्नेह. आपण यात्रेला गेल्यावर घरातील मौल्यवान रत्न आपल्या विश्वास व्यक्तीच्या स्वाधीन करून तिला ती प्रेमाने सांभाळा असं सांगण्या इतका हा प्रेमभाव. रोज 6 तास नामस्मरण केलं तर जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळेल काय? गुरुदेव रानडे यांच्यासारख्या संपूर्ण एकाग्रतेने नामस्मरण घडलं तर का नाही मिळणार? नामस्मरणात खरी शक्ती आहे की नाही? तुम्ही नामस्मरण कसं करता म्हणजे ते तुमच्याच शक्तीवर अवलंबून आहे हे नक्की. नामात शक्ती असल्याशिवाय एका महान बुद्धिवंतांनी नामाला जवळ केलं. जिथे आम्हाला लाभावीण प्रीती असते हेच माहीत नाही, तिथे आम्ही नामासाठी फुकट वेळ दवडवायला रिकामटेकडे का आहोत? आजच्या संगणक युगात तर जसं फिडिंग तसे निकाल. तेव्हा आमच्या चित्त चतुष्ट्यातही आम्ही नामाला नेऊन बसवलेलं आहे. असं काका आणि भक्त यांच्या संवाद चालत. तुम्ही काय म्हणता यावर तुमची संस्कृती अवलंबून आहे. जशी प्रकृती तशी संस्कृती. लहान मुलांवर कोणते कसे संस्कार पटवायचे हे आता तुम्हीच ठरवा. त्यांनी सायंकाळी शुभं करोती म्हणायचं की दूरदर्शनवरून किंवा आपल्या आवडीची कॅसेट लावून त्याने पॉप संगीतावर नाचायचं हेही आपणच ठरवणार. वाईच्या संस्कृत पाठशाळेची अनास्था पाहून हरिकाकांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांना संस्कृत नाहीसं झालं, आता संस्कृतीही जाईल अशी व्यथा गळवली होती. या संस्कृत पाठशाळेला काका स्वेच्छेने आर्थिक सहाय्यनिधी पाठवत होते. जग ही एक कर्मभूमी आहे. आपलं कर्म काका आपल्यावर सोडत असत. हाती घेतलेल्या कामावर स्वतःहून काकांवर अधिक प्रेम करा. मग ते काम अगदी झाडू मारण्याचं असलं तरीही चालेल असं काका आवर्जून सांगत असत. मनापासून काम करण्यात जे समाधान लाभतं त्याचा मनावर जसा इष्ट परिणाम होतो तसा शरीरावरही होऊन शरीर आरोग्यदायी राहायला मदत होते. त्यामुळे कोणतंही काम करण्याची काकांनी कधीच लाज बाळगली नाही. आपल्या अखेरच्या बेळगाववारीत हत्तर घेऊन निघताना त्यांनी आपलं सामान आपल्या हातांनी गाडीत ठेवलं होतं. ज्ञान ही एक अशी मीमांसा आहे की हरिकाकांच्या सारख्यांच्या ज्ञानापुढे लौकिक पदव्या किती थिट्या पडत असतात याचा नेहमीच अनुभव येत असेल. आपुलेची आपण वाढवावे बळ असं काका मोठ्या तळमळीने सांगत असले तरी ते बळ एकवटवण्यासाठी नामस्मरणासारखी शक्तीच त्यासाठी आवश्यक आहे हे काका जाणून असल्यामुळे आपले भक्त अधिकाधिक प्रमाणात नामात कसे राहतील याची त्यांनी अहर्निश काळजीच वाहिलेली आहे.
आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.